देशभरातील एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरून विरोधक आक्रमक, संसदेबाहेर विरोधकांचं आंदोलन, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। मुंबईतील सीएसएमटी परिसरातील कुटुंब सखीला गॅस सिलेंडर तुटवड्याचा मोठा फटका। महिला उद्योजकांकडून हे हॉटेल चालवलं जातंय। जेवढा गॅस सिलेंडर मिळतो तेवढेच पदार्थ विकले जात आहेत। गॅस न मिळाल्यास हॉटेल बंद करावं लागण्याची शक्यता। गोंदिया जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याच्या पाट्या। वाहन चालकांना आल्या पावली परतावं लागत असल्याचं चित्र। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरात पेट्रोल पंपावर 100 रुपयांच्या वर पेट्रोल दिलं जात नाहीये, त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप होतोय। जिल्ह्यात पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा आणि त्यामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या रांगा। यवतमाळच्या जयस्वाल पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी भल्या मोठ्या रांगा। गर्दीमुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त। पेट्रोल डिझेलचा पुरवठा व्यवस्थित सुरू असल्याची माहिती। जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतरही कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर गर्दी। पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होईल या अफवेनं नागरिकांची पेट्रोल पंपाकडे धाव। एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरल्यामुळे काही पेट्रोल पंपांवरचं पेट्रोलही संपलंय। सांगली शहरातल्या मार्केट यार्डातील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी। जिल्ह्यात सर्वत्रच पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याची प्रशासनाची माहिती, तरीही पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या रांगा। सांगलीच्या विश्रामबाग चौकातील पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त। पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या प्रचंड रांगा। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी। पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही, पंपांवर गर्दी नको, भारत पेट्रोलियमचं आवाहन। पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याच्या बातम्या निराधार। भारताकडे पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, पुरवठाही सुरळीत। बीपीसीएलचे सारे पंप कार्यान्वित आणि अखंड पुरवठ्यास बांधील असल्याचे स्पष्टीकरण। युद्धामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी अडचणीत। कांद्याचा बाजार समितीत उठाव नसल्यानं शेतकरी चिंतेत, तर जहाज कंटेनरवर कोणतीही आयात करण्यास तयार नसल्यानं धुळ्यातील कांदा व्यापारी अडचणीत। सिलेंडर नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिकही कांदा घेत नसल्यानं अडचणीत भर। सोन्या चांदीच्या दरात आजही प्रतितोळा 5,000 रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरात प्रति किलो 20,000 रुपयांची वाढ। सोनं जीएसटी शिवाय 1,45,500 रुपयांवर, तर चांदी प्रति किलो 2,40,000 रुपयांवर। आखाती युद्धाचा केमिकल इंडस्ट्रीलाही मोठा फटका। पुरवठा साखळी प्रभावित झाल्यानं वेगवेगळ्या रसायनाच्या किमतीत 200% वाढ। युद्ध थांबलं नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल, पुरवठादारांना भीती। जळगाव शहरात खानावळीत उरलेलं अन्न यासह भाजीपाल्यापासून बायोगॅसची निर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग। 40 जणांच्या स्वयंपाकाच्या गॅसची निर्मिती करत गेल्या 20 वर्षांपासून गॅसबाबत अनिल भोळे स्वावलंबी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतीय कार्गो जहाज 20 दिवसांपासून समुद्रातच अडकलंय। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाज अडकल्यानं जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। जहाजावर अल्लानगरमधील कॅप्टन सय्यद शकील कादरींसह अनेक भारतीय अडकल्याची माहिती। इस्रायलकडून लेबनॉनवर मोठा हवाई हल्ला। अल अमाना गॅस स्टेशन लक्ष्य। स्थानकाची इमारतही उद्ध्वस्त। हिजबुल्ला संघटनेचं गॅस स्टेशन असल्याचा आरोप। अमेरिकेकडून प्रतिबंधित असलेलं गॅस स्टेशन। युद्धविरामाच्या चर्चेत इस्रायल मात्र युद्ध थांबवण्यास तयार नसल्याचं चित्र। इस्रायलकडून लेबनॉनवरील हल्ले तीव्र। इंधन तळे लक्ष्य। दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवरही हवाई हल्ले। हिजबुल्लाकडून उत्तर इस्रायलवर 30 रॉकेटचा हल्ला। इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्षामुळे लेबनॉनमध्ये तब्बल 10 लाखांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर। स्थलांतरितांमध्ये 3 लाख मुलांचाही समावेश। यूएनकडून दोन्ही बाजूंना तणाव कमी करण्याचं आवाहन। इराणच्या लष्करी सामुग्री उत्पादनावर अमेरिकेचा हल्ला। काझवीन येथील अल्बोर्ज औद्योगिक शहरावर अत्याधुनिक अशा B-2 बॉम्बर्सनं हल्ला। तेहरानजवळच्या काझवीन शहरावर अमेरिकेच्या लढाऊ विमानांची धडक। इराणमधलं इस्फहान शहर सततच्या हल्ल्यांनी उद्ध्वस्त। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतरची दृश्य समोर। इमारती उद्ध्वस्त, रस्त्यांवर दगडधोंड्यांचा खच। व्हिडिओ स्थानिक ढिगारे हटवत असल्याची दृश्य समोर। अमेरिकेकडून A-10 वॉरथॉग या विमानानं इराकच्या उत्तर मोसुलवर हल्ला। इराकमधील इराण समर्थक PMF सशस्त्र दलाची ठिकाणं लक्ष्यावर। भीषण हल्ल्याची दृश्य समोर। A-10 वॉरथॉग हे जुन्या पिढीतलं सर्वोत्तम लढाऊ विमान। जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर यांच्याकडून इराणचं समर्थन। अमेरिका आणि इस्रायलकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन, जर्मनीची जाहीर भूमिका। एकीकडे युद्धविरामाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर इराणचे हल्ले सुरूच। ऑपरेशन टू प्रॉमिस 4 अंतर्गत इराणचे हल्ले। इराणने जारी केले क्षेपणास्त्र हल्ल्यांचे व्हिडिओ।
इराणकडून इस्रायलच्या तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर परिसरात भीषण स्फोटाचा आवाज. स्फोटानंतर काही फुटांपर्यंत कार उडून पडल्याचा व्हिडिओ समोर. इराणकडून इस्रायलच्या बेनी ब्राकमध्ये मिसाईल हल्ला, इमारतीचं मोठं नुकसान. मध्य इस्रायलमधील 60 ठिकाणे लक्ष्य, हल्ल्यात 3 नागरिक जखमी. इस्रायलच्या डिमोना आणि निगेवमध्ये पुन्हा वाजले सायरन. निगेवमध्ये इस्रायलचा आण्विक प्रकल्प इराणकडून लक्ष्य केल्याची शक्यता. दोन्ही शहरं इस्रायलच्या मध्यवर्ती भागात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.